हे खूप त्यांचं योगदान आहे, तुमचं योगदान आहे, त्यांची साथ आहे. तर सुनीलजी, कठीणच प्रश्न हां, तुम्ही आता कठीण, आम्ही जो कोणी नाही, आम्हाला माहिती नसलेलं असं काहीतरी विचारा. आम्हाला काही त्यांची अडचण करता आलेली नाही आहे, तर ती तुम्ही आमच्या वतीनं करा. त्यांना जे टेन्शन आहे परीक्षेचं. तुमचा प्रत्येक प्रश्न हा नाही अडचण करण्याचा प्रश्न नाही, पण तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला जो बरेचदा ओपनली नाही पण पाठीमागनं काही लोकांच्या कॉमेंट्स असतात ते पद्मश्री आणि वाजपेयी आणि हे सगळं, बरोबर. तर मी स्वतः साक्षी आहे. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे किंवा जे स्पष्ट की तुमच्या विषयामधलं एक्सलन्स हा एक क्रायटेरिया असतो, बरोबर. पण तुमची सामाजिक बांधिलकी जी आहे ती खूप महत्त्वाची असते आणि तिलाही एक मोठं वजन असतं त्या निर्णयामध्ये. त्याबद्दल ती जी सामाजिक बांधिलकी तिने दाखवली, तिच्याबद्दल सामाजिक बांधिलकीबद्दल तिने सांगावं, ती काय तिने केलं आणि मनापासून केलं. म्हणजे काही तू मीच काय केलं काय नाही म्हणजे बरीच वर्ष टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन दर 3 आठवड्यांनी मी जायचे आणि प्लेटलेट्स डोनेट करायचे. कारण गरीब जी जनता आहे ते 3,000 रुपये अफोर्ड नाही करू शकत. प्रत्येक एकेका बाटलीला 3,000 रुपये. विशेषतः करोनाच्या दिवसामध्ये प्लेटलेट्सची खूपच मागणी होती. ब्लड डोनेशन तर मी बालपणापासून करतेच आहे, परंतु प्लेटलेट्स डोनेशन सुद्धा खूप आवश्यक असतं. जिथे कधीपासून करताय तुम्ही हे? बरीच वर्ष करते. फक्त वयाच्या 52 पर्यंत मला करू दिलं. हो, मला डॉक्टरने अलाव केलं असतं तर मी आजही करायला तयार आहे, पण डॉक्टर कोणी अलाव नाही करत मला. हो. हां. आणि कमला मेहता अंधशाळेतला मी जवळपास 24-25 वर्ष जोडली गेलेली आहे. तिथल्या अंध मुलींनाही मला जसा वेळ मिळतो तसा मी जाऊन शिकवत असे. आणि तिथल्या बऱ्याच मुली माझ्या फॅन्स आहेत, आजही संपर्कात असतात. आजही त्यांना माझी गाणी कुठे कधी लागणार आहेत, दूरदर्शनला कधी लागणार आहेत, माझा कट्टाला कधी मी येणार आहे, हे सगळं आधीच माहिती असतं. आता म्हणजे तुमची